तू आणि माझी बायको मिळून मला धोका देत होता असा? आणि तू आज बाहेर नाही गेलीस तर सरळ याला घरातच बोलवलंस. बोलवलं तर बोलवलं, घाबरतो काय? होय, करतो आम्ही एकमेकांवर प्रेम, खूप प्रेम करतो. खोटं नका बोलू. एकदम खरं बोलतोय मी. आणि आतापासून नाही चाललेले हे, खूप दिवसांपासून सुरू आहे. तुम्ही मला खूपच आवडता. खूप प्रेम करतो मी यांच्यावर. माझ्या समोर तू माझ्या बायकोबद्दल असं बोलणार? आज तर मी तुला सोडणार नाही. बाळा दादा, हेच तर पाहिजे होतं मला. का तिकडं भीमची परीक्षा संपावी आणि इकडं बाळा आणि करुणाच्या नात्याची परीक्षा सुरू. परीक्षेची वेळ संपलेली आहे. प्रत्येकाने आपापले पेपर आणा. लवकर द्या. इथेच थांब, मला सगळ्यांशी बोलायचंय. आज मी तुला मारूनच टाकणार. काय करत आहेस? होय तर काय मी घाबरतो का? प्रेम करतो मी करुणांजनवर. किती खोटं बोलणार अजून? तुम्ही का घाबरत आहात? हे लोक माझा जीव नाही घेणार. नाही जरी घेतलाच तर मला आनंद होईल. मी तुम्हाला बघत बघत मरून जाईन. बाळा दादा, बाबा सोडा मला. मी याला सोडणार नाही आज. मी का घाबरू? जर मी कुठली चूक केलीच नाहीये, तुझं आणि माझं काही नातं आहेच नाही, मग तुम्ही काय बी कशा पायी बोलताय? तुझं नातं नाही मग भाजीच्या दुकानावर दूध घेताना का भेटत होती शाला? ऐका, जरा दूध देणार का? खरं तर मी दुकानावर गेलो होतो पण तिथले संपले आहे. काय? म्हणजे बाळा, तू या दोघांनी आधी बी कुठं बघितलं होतस? वय फक्त एकदाच नाही, 2 या. माहित नाही माझ्या माघारी अजून किती या. करुणा, मला खरंच नव्हतं वाटलं का तू एवढी चारित्रहीन असू शकशील. लाज नाही वाटली तुला हे समजा चव्हाट्यावर करताना? बाळा गप्पा बस. आपल्या बायको संग असं कोणी बोलतंय का? ज्याची बायको दुसऱ्या माणसासंग पकडली गेली असेल तिला अजून काय बोलू? बाळा दादा, शांत बसा. लय बोलत आहेत ना तुम्ही. बघा, रागू नका. होऊ शकतो यो माणूस जाणून बुजून असं करत असेल. अरे म्या माझ्या डोळ्यांनी या दोघांनी बघितलंय. करुणा चारित्रहीन आहे. हा, आता ऐकण्या बोलण्याचं काही बाकी राहिलंच नाहीये. सिद्ध तर झालंच आहे ना. वय आता उरलंच काय? होय, करुणा चारित्रहीन आहे. सरळ सरळ दिसतंय. काय भावांनो,
हा तर काय नाहीतर काय. सोडणार नाही मिळाला. बाळा बाबा सोडा मला. बाळा दादा मी याचा जीव घेईन. करुणाजी, मी हा विचार केला नव्हता. प्रेम केल्यानंतर तुम्ही अशा सर्वांच्या समोर ना कबुलीला याल. काय करू मी? हे लोक तर माझा विश्वास ठेवणारच नाहीत की मी किती प्रेम करतो करुणांजनवर. चाललो आहे मी. पुरावे एकत्र करून परत येईन. तू कुठंच नाही जायचं. पण खोटारड्या, आपल्यामध्ये काहीच नातं नाही. बघ इथनं निघून जा, नाही तर सांगतोय चांगलं नाही होणार. नाही दयाला नाही जाऊ देणार. सोडा मला. बाळा दादा जा तू, जाहीत ना. आम्ही बी शोध काढू आता. हे सगळं तुझं नाटक आहे का आमची सून बी यात सामील आहे? चल जाईत ना. नाही, तू इथनं खरंच सांगूनच जाशील आज. सगळ्यांना खरं काय ते सांगितल्याशिवाय तू इथनं नाही जाऊ शकत. होय, तो नाही जाऊ शकत इथनं. सोडा मला. बाळा शांत हो, जाऊ दे त्याला. अशा मुद्द्यावर विचार करून निर्णय घ्यायचे असतात. होय बाळा दादा. अरे नाही विचार करायचा मला. काहीच नाही समजून घ्यायचं. या माझ्या डोळ्यांनी दोघांनी संघ बघितलंय. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच नाही माहित. कायच नाही माहित. तर तो तुझ्या माहिती बिगर घरात कसा काय घुसला? बोल. नाही, मला खरंच नाही माहित. तो कसा आला घरात, का आला, मला काहीच नाही माहित. विश्वास ठेवा माझ्यावर. खोटं. मी खोटं नाही बोलत आहे. मी खरंच सांगते. पण मला समजा माहिती आहे. मी सांगतो. भीम तू थांब, मी येतो तुझ्याजवळ. खूपच छान भीमराव. शेवटी तू तुझी परीक्षा पूर्ण केलीसच. आणि हो, यात रमाने तुझी पूर्णपणे मदत केलेली आहे. आणि रमा, तुझं हस्ताक्षर खूपच सुंदर आहे. भाई सर, हे सतत बोलत असतात त्या स्वच्छ गोष्टींचं महत्व नेहमी जास्त असतं. मग ते घर असू दे, विचार असू द्यात, नाहीतर हस्ताक्षर असो. अगदी योग्य बोलतोय भीमराव. आणि भीमराव, तुझी या कॉलेजमधली शेवटची परीक्षा देखील समाप्त झाली. जा भीमराव, जा, उत्साहाने आपल्या घरी जा. चला आपण सर्व देखील जाऊया. थांबा. जोपर्यंत भीमराव या कॉलेजमधून बाहेर जात नाही, तुम्ही लोकांनी आतमध्येच थांबायचं. ही कसली जबरदस्ती आहे सर? जबरदस्ती? तुम्ही सर्वजण आजवर जबरदस्तीच तर करत आला आहात. भीमरावचा एकही दिवस असा नाही गेला की तो कॉलेजमध्ये आला आणि त्याला त्रास दिला गेला नसेल. नेहमीच तो कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामनाच करत आलेला आहे. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. त्याला व्यवस्थित घरी जाऊ द्या. सर,
तुम्ही आम्हाला असे थांबवू शकत नाही. अच्छा, तर ठीक आहे. तुमच्यामधलं जो पण जाईल मी त्याच्या पेपरवर लिहून ठेवेन की कॉपी करताना तो पकडला गेला. ठीक आहे, जाऊ द्या भीमरावला. भीम, हे तुला काही सांगू इच्छितात? आपल्या नोकरीसाठी हे देखील करतो, बोलून टाकतो. भीमराव, शेवटी तू जिंकलासच. आमचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले आणि तुझी परीक्षा संपन्न झाली. जा जा आणि या हर्षाने इथून जा की तू परीक्षेमध्ये पास नक्कीच होशील. भीमराव, जर आम्ही तुला परीक्षेमध्ये थांबवण्यात यशस्वी झालो असतो तर आयुष्यभर आम्हाला वाईट वाटलं असतं, अपराधी वाटलं असतं. जा भीमराव, हे कॉलेज तुझा निकाल येण्याची आतुरतेने वाट पाहिजे. तुमचे खूप खूप आभार सर. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का साथ. अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव. संकट में आया तू बन के सहारा, बन के सहारा, बन के सहारा. तेरी मशाल ने दिखाया किनारा, दिखाया किनारा, दिखाया किनारा. तेरी व्यवस्थाओं से खिला चमन, कोटि कोटि भीमराया तुझको नमन. हे सर्व काय करताय? भीम, आम्ही घरी जाईपर्यंत तुझ्यावर फुलांचा वर्षाव करू. फक्त एवढंच नाही, अजून खूप सारे लोक तुझी रस्त्यावर वाट पाहत आहेत. पण ह्या सगळ्याची काय गरज आहे? गरज आहे भीमराव. जास्ती माहीत पडलाय तुझी शेवटची परीक्षा आहे. ती समधी जण आपली कामं सोडून तुझी वाट बघत आहेत. चला भीमभाऊ, ही तर फक्त उत्सवाची सुरुवात आहे. चाळीत बघा अजून काय काय चालू आहे. चला. चल भीम, ये बघू. मी किती वेळा सांगू, मी नाही ओळखत त्या मुलाला. फक्त 2 वेळा भेटले मी त्यांना बाजारात. नंतर तो सरळ घरी आला. मी काय करू याच्यात? अजून किती खोटं बोलशील करू ना? इथं समजाच समजत नाही का? कुठला बी पुरुष एखाद्या बाईच्या परवानगी बिगर घरात नाही घुसू शकत. तू चरित्रहीन आहेस. बाळा, तोंड सांभाळून बोल तू.
सुनबाईला तू काय बी बोलायला लागला आहेस. तर चरित्रहीनला चरित्रहीन नाही बोलणार तर काय बोलणार? तेव्हापासून समजवतोय, समजत नाही तुला. सतत येड्यासारखं एकाच गोष्टीवर अडकून बसतोस. होय, मी आता रेडाच आहे. कारण समजदार फक्त तुमचा भीम आहे ना, बाकीची समधी येडी आहेत. ह्यो भीमचा विषय बंद कुठून आला? तर काय करायचं? पोरगा परीक्षा द्यायला गेला तर छाती फुगवून फिरत आहे तुम्ही, आणि जो पोरगा परीक्षा द्यायला नाही गेला त्याला येडा येडा बोलत आहे तुम्ही. बघा, बाळा बरोबर असो नाही तर चुकीचा जे बी असल, असं कानाखाली मारणं बरोबर नाहीये. कानाखाली मारायचं असेल तर मारू द्या, पण ही चरित्रहीन हाय तर हाय. हा हाय बे चरित्रहीन. चरित्रहीन हाय. कधीपासून समजवते, मला काय बी माहित नाही, पण तुम्ही हाय की समजूनच घेत नाही. बरोबर बोलताय तुम्ही. आहे मी चरित्रहीन, मी चरित्रहीन आहे. मी चरित्रहीन आहे. मी चरित्रहीन आहे. मी चरित्रहीन आहे. करुणा, अरे शांत बस. करुणा शांत बस. करुणा, भीमची परीक्षा संपण्याचा करा साजरा आनंद. पर आता तर शोक पसरला आहे. कबीरा लोहा एक है, गढ़ने में है फेर, ताही का बख्तर बने, ताही की शमशेर. साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे. आता रडून दाखवून काय बी होणार नाही. समजाच तर माहित पडले तू कशी आहेस ते. आता म्या तुझ्या संग नाही राहू शकत. बाळा दादा, हे तुम्ही काय बोलत आहात? बरोबर तर बोलतोय. नाही राहायचं मला हिच्या संग. अरे विश्वासच नाही तर कसं काय राहू शकतो? एकदम बरोबर बोलत आहे बाळा. बाळा तरसात फकस तूच नाही आहेस, आम्ही बी हाय. मला बी नाही राहायचं या फुलियाच्या संगती. असं नका बोलू तुम्ही समधी. नवऱ्या बायकोचं तुटलेलं नातं समाजातल्या समध्या वाईट गोष्टीमधली एक असती. तुम्ही समधी मिळून काहीतरी उपाय शोधा ना. वा रे वा, पुरुष ते पुरुष आता बायका बी उपाय सांगायला लागले. जिचा स्वतःचा नवरा पळून गेला हाय. ए शोभा, तू जरा गप्पच बस. आणि आता मार्ग निघालच कुठून? कारण त्याच मार्गानं तुमचा नायक भीमराव येत आहे की. काय झालं तुम्हा सर्वांना? मी सांगते की तुझी ही करुणा वहिनी कुठल्या तरी दुसऱ्या पोरावर प्रेम करत आहे. काय?